आता कोणत्या पाहिजे आपण? आता मला सांगा, वर्गामध्ये सगळे विद्यार्थी असं सामुदायिक गोष्टी जर दोन्ही पानांनी एकाच लिहायचं आहे का सगळ्यांनी? कोणाचं नाही. कोणतरी एखादे सांगा. ज्ञान, आकलन, उपयोजनाचे ही निम्नस्तरीय बोधात्मक क्षमता होत्या. मग आपण आणखी चार ज्या गुरूंनी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या उच्चस्तरीय पाहिल्या. त्या कोणत्या? मग या ग्रुपने 2 दशक यावर अभ्यास करून या 8 होण्याच्या ऐवजी 6 स्तर सांगितले. या 6 स्तरांपैकी पहिले 3 स्तर म्हणजे ज्ञान, आकलन, निम्नस्तरीय आणि पुढचे मूल्यमापन आणि यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल? उच्चस्तरीय बोधात्मक क्षमतेकडे जाण्याआधी आपल्याला काय करावं लागेल? कौशल्य विकसित करावी लागतील. आधी आपली शिक्षकांची बरोबर आहे. विचारप्रक्रियेचे आपण 2 महत्त्वाचे घटक पाहिले की सृजनशीलता आणि समस्या निराकरण. जी समस्या येईल त्या समस्येचं निराकरण त्या विद्यार्थ्याचं आपल्याला करता आलं पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना त्याचं सुद्धा करता आलं पाहिजे. म्हणजे आपण त्याच्या समस्येचं निराकरण करण्याऐवजी त्याची समस्या त्यानेच कशी सोडवायची म्हणजे त्याचं अध्ययन त्यानेच कसं करायचं हे आपल्याला त्याला सांगायचं आहे. मग त्यासाठी त्या विद्यार्थ्यांकडे कोणते 4 स्तंभ असले पाहिजे? बुद्धिमत्ता शोधून काढावी लागते. बरोबर आहे. पण ज्ञानावर, आकलनावर आणि ह्या सगळ्या घटकांवर कोणती उद्दीपकं वापरायची ती दोनची उपपत्ती ज्याला आपण प्रभुत्व अध्ययन उपपत्ती असं म्हटलं आहे ते आपण पाहिलं. त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण गोष्टीचं दिलं की एखादी गोष्ट आपण सांगितली तर त्या गोष्टीमध्ये काय घडलं, ज्ञान असं का घडलं, आकलन हे तुम्हाला मी सांगितलं. बरोबर आहे. आता या ठिकाणी थोडं आपण आवडतं घेतलेलं आहे आपल्या या प्रशिक्षणासाठी.